दिवसभर एक विशालकाय गरुड आपली धारदार चोच हृदयामध्ये खुपसतो आणि हृदयाचे लचके तोडतो. रात्रभरीच्या अंधारात हृदयाच्या जखमा भरून येतात. हृदय पूर्ववत होते, पुन्हा पहिल्यासारखे होते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोच गरुड त्याच हृदयामध्ये आपली चोच खुपसतो आणि हृदयाचे लचके तोडतो आणि या अव्याहत चालणाऱ्या चक्राला अंत नाही. या असह्य वेदनांना अंत नाही आणि हे चक्र अव्याहतपणे सतत चालतच राहणार असं आहे. आणि याचं कारण असं की हे हृदय एका ग्रीक देवतेचं आहे आणि या देवतेला अमरत्वाचा शाप आहे. आणि गरुडाच्या प्रतिकार करण्याची कोणतीही शक्ती, कोणताही मार्ग या देवतेकडे उपलब्ध नाही. कारण या देवतेला कॉकेशस पर्वतराजीमधील एका शिळाखंडाला साखळदंडाने जखडून ठेवलेला आहे आणि त्यामुळं गरुडाचा प्रतिकार सुद्धा ही देवता करू शकत नाही. असा कोणता अपराध, कोणती गोष्ट या देवतेने केली की ज्याबद्दल या देवतेला अशी शिक्षा दिली आणि ही शिक्षा या देवतेला कोणत्या देवतेनं दिली, कशासाठी दिली आणि ही शिक्षा सहन करणारी, ह्या अमर वेदना सहन करणारी ही ग्रीक पुराण कथेमधील देवता तरी कोण? ही ग्रीक पुराण कथेमधील देवता एक टायटन आहे. म्हणजे अति शक्तिशाली अशा पहिल्या पिढीतील देवतापैकी, ग्रीक पुराण कथातील देवतापैकी ही एक देवता. ग्रीक पुराण कथेमध्ये मूळचे 12 टायटन आहेत आणि त्या 12 टायटनकडं संपूर्ण विश्वाच्या नियंत्रणाचं काम होतं. त्यांच्याच पुत्रापैकी एक प्रॉमिथियस, तोही टायटनच, अतिशक्तिशाली असा देव आणि विश्वाच्या नियंत्रणाची, निर्मितीची क्रिया, निर्मितीचा हा सगळा जो काम आहे हे या देवतांचं काम. पण त्यांच्या पुढच्या पिढीतील देवता, या ग्रीकच्या पुढच्या पिढीतील ह्या ज्या देवता आहेत त्या ऑलिम्पिया या पर्वतराजीतील पुढच्या पिढीतील देवता, ज्यूस हा त्यांचा राजा. आणि या पुढच्या पिढीतील म्हणजे त्यांच्याच पुत्रापैकी पुढच्या पिढीतील देवतांनी मूळच्या वृद्ध आधीच्या पिढीतील देवतांचा पराभव केला आणि त्यांचं उच्चाटन करून विश्वनियंत्रणाचं काम आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि विश्वाचं नियंत्रण आता ज्यूस आणि त्याचे अनुयायी करू लागले. पहिल्या पिढीतील देवता टायटन्स, अतिशक्तिशाली या देवता, त्या थोड्याशा मानवासाठी किंवा एकूणच सृष्टीसाठी परोपकारी वृत्तीच्या दिसतात. पुढच्या पिढीतील देवता मात्र स्वार्थी वृत्तीच्या, आत्मकेंद्रित वृत्तीच्या आणि आक्रमक वृत्तीच्या, शिवाय सर्वाधिकार आपल्याकडेच ठेवणाऱ्या वृत्तीच्या देवता दिसतात. ज्यूस हा त्यांचा प्रतिनिधी. प्रॉमिथियस हा त्याच्या आधीच या पिढीमधील देव असल्यामुळं तो मात्र मूळच्या टायटन्स यांच्या प्रवृत्तीप्रमाणेच परोपकारी वृत्तीचा असा देव आहे, तो टायटन आहे. आणि खरं तर ग्रीक पुराण कथाप्रमाणे जर पाहिलं तर मानवाची निर्मिती सुद्धा प्रॉमिथियसनंच केली असं ग्रीक पुराण कथा सांगतात. म्हणजे त्यानं मातीपासून मानव बनवला आणि या मानवामध्ये, या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकण्याचं काम अथिना या देवतेनं केलं. म्हणजे एका परीनं मानवाचा निर्माता, मानवाची निर्मिती करणारा हा प्रॉमिथियस. पण एवढ्यावरच प्रॉमिथियसचं काम संपत नाही. पुढच्या पिढीतील देवता म्हणजे ज्यूस यानं मानवाच्या भल्यासाठी, त्याला मानवाचं आयुष्य सुखाचं आणि कल्याणमय होईल
अशा प्रकारचं कुठलंच काम केलेलं दिसत नाही. त्यानं विशेषतः मानवापासून अग्नी लपवून ठेवलेला होता. ज्यूसनं मानवाला थंडी वाऱ्यामध्ये गारठून जाण्यास मोकळं सोडून दिलेलं होतं. मानवाला तोपर्यंत अन्न शिजवण्याची कला माहीत नव्हती, कारण त्याला अग्नी कसा निर्माण करायचा हेच माहीत नव्हतं. आणि त्यामुळं तो थंडी वाऱ्यामध्ये गारठून जायचा, कच्च न शिजवलेलं अन्न खायचा. त्याच्याकडं तंत्रज्ञान नव्हतं, त्याच्याकडं कला नव्हती, त्याच्याकडं ज्ञान नव्हतं, आणि मानवी संस्कृती अजून विकसितच झालेली नव्हती. प्रॉमिथ्यूसनं मात्र ज्यूसच्या ताब्यातील त्यानं लपवून ठेवलेला, आपल्याच ताब्यामध्ये ठेवलेला हा अग्नी, या अग्नीचे काही कण, काही ठिणग्या ज्यूसच्या नकळत चोरून मानवाला उपलब्ध करून दिल्या. त्याच्यासाठी त्याला त्याच्या हातात त्याला हस्तांतरित केल्या. आणि त्यानंतर प्रॉमिथ्यूसनं त्याला अग्नी निर्माण करण्याची कला शिकवली, तंत्रज्ञान शिकवलं. ज्ञान, कला आणि संस्कृती यांचा विकास पुढं प्रॉमिथ्यूसच्या या देणग्यांच्यामुळं मानवाला करता आला. आणि याच गोष्टीचा क्रोध ज्यूसला आलेला दिसतो. त्याला मानवाच्या कल्याणाचं कुठलंच काम केल्याचं श्रेय मिळालं नाही, याचा तर राग आलेला नसेल, कदाचित तसंही असेल. श्रेय सगळं प्रॉमिथ्यूसकडे गेलं. आणि प्रॉमिथ्यूसनं हे मानवाचा कैवार घेऊन मानवासाठी केलेल्या कल्याणाच्या या कामाचा त्याला क्रोध आला, आणि त्यानं प्रॉमिथ्यूसला शिक्षा दिली ती अशी की त्याला साखळदंडाने जखडण्यात आलं. आणि कॉकेशस पर्वतराजीमधील एका विशालकाय अशा खडकाला, अशा शिळाखंडाला त्याला जखडून ठेवण्यात आलं. आणि ज्यूसचा वाहन असलेला गरुड हा दिवसभर त्याला शिक्षा म्हणून त्याचं जिवंत असणारं हृदय, त्याच्या जिवंत हृदयाचे लचके तोडतो आणि त्याचं हृदय खातो. आणि रात्रभरामध्ये पुन्हा ते हृदय जखमा भरून येऊन पूर्ववत होतं. आणि पुन्हा दिवसभर तोच गरुड प्रॉमिथ्यूसच्या भरून आलेल्या हृदयाचे पुन्हा लचके तोडत राहतो. अशी त्याची ही चिरंतन वेदना, अमरत्वाचा शाप असणार हे अमरत्वाचं वरदान. पण प्रॉमिथ्यूस हा मानवासाठी एक कैवारी अशी असणारी देवता आहे. त्यानं मानवाच्या आयुष्यामध्ये अग्नी पेटवला, चैतन्य निर्माण केलं. अग्नी हे अनेक गोष्टींचं प्रतीक आहे. त्यानं मानवाच्या आयुष्यामध्ये स्फूर्ती निर्माण केली, चैतन्य निर्माण केलं, ज्ञानाचे कण पेटवले, ज्ञानाच्या ठिणग्या पेटवल्या. असं मानवाच्या भल्यासाठी, मानवाचा कैवारी असणारा प्रॉमिथ्यूस चिरंतन काळासाठी या वेदना भोगत आहे. धन्यवाद.